नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण लाखे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 ही आज झालेली आहे आणि माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क कायद्याचे एकूण 3 प्रश्न मित्रांनो आपल्याला मुख्य परीक्षेला विचारले जातात। आता या वर्षीचे 3 प्रश्न जर मित्रांनो आपण पाहिले तर या वर्षीच्या 3 प्रश्नांमध्ये आपल्याला कलमाची सबकलम विचारलेले आहेत। त्यामुळे काय आहे की 2 क्वेश्चन जे आहेत मित्रांनो हे सब कलमावरती माहितीच्या अधिकाराचे विचारलेले होते। आणि मित्रांनो आणखी एक जो क्वेश्चन आहे हा आरटीएस कायद्याचा विचारला होता, ते आयोगाच्या अपिलाच्या संदर्भामध्ये होता। तो एक क्वेश्चन हा सोपा होता, परंतु दुसरे जे 2 क्वेश्चन आहेत त्यामधला आयोगाचा आणखी एक क्वेश्चन आणि जो 7 मधला सब क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो, हे 2 क्वेश्चन जरा असे अवघड कॅटेगरीकडे जातात। त्यामुळे मित्रांनो ह्या 3 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण हे थोडक्यात पाहणार आहोत। लक्षात घ्या, आता पहिला जो क्वेश्चन आहे हा पहिला क्वेश्चन महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग 2015च्या संदर्भामध्ये आपल्याला विचारलेला आहे। आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 18(1) नुसार दुसऱ्या अपील प्राधिकरणाच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीला किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्याला असा आदेश मिळाल्यापासून टिंब दिवसाच्या म्हणजे डॅ दिवसाच्या आत आयोगासमोर अपील दाखल करता येते। लक्षात आलं मित्रांनो, हा जो प्रश्न आहे म्हणजे दुसरं अपील जे आहे, दुसऱ्या अपीलाचं जो आयोगाचा कालावधी आहे तो किती याबद्दलचा हा प्रश्न विचारलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयोगाकडे जे दुसरं अपील करायचं असतं ते एकूण 60 दिवसांमध्ये करायचं असतं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 2015चा जो आरटीएस कायदा आहे, आरटीएस 2015चा जो आरटीएस कायदा आहे मित्रांनो, या कायद्याच्या संदर्भामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या कायद्यामध्ये कलम 9 आणि 9(2)18 आपली ट्रिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो। 9(2)18 असे 2 प्रकारचे काय आहेत रे, 2 प्रकारचे अपील हे आपल्याला सादर करता येतात। आता यामध्ये पहिलं जे अपील आहे हे प्राधिकाऱ्याकडे करायचं अपील असतं, प्राधिकाऱ्याकडे, बरोबर, जे प्राधिकारी आहेत मित्रांनो त्यांच्याकडे हे अपील करावं लागतं। आणि दुसरं जे अपील आहे मित्रांनो हे आयोगाकडे म्हणजे लोकसेवा हक्क आयोग जे आहे मित्रांनो त्या आयोगाकडे अपील करावं लागतं। यामध्ये 30 दिवसांचा कालावधी आपण पाहिलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो 60 दिवसांचा कालावधी आहे। हे अतिशय छान पद्धतीने आपण आपल्या बॅचमध्ये पाहिलेला आहे। इतका सोपा कॅटेगरीतला हा क्वेश्चन होता, हा सगळ्यांना 2 मार्क देऊ शकणारा असा हा प्रश्न होता। लक्षात आलं? त्यामुळे जे असे लो हँगिंग फ्रुट्स असतात हे आपल्याला परीक्षेमध्ये चुकवायचे नाही। हेच सोपे मार्क आपल्याला काय करतात मित्रांनो, यादीमध्ये आपल्या निवड यादीमध्ये आणण्यासाठी मदत करतात, हे लक्षात घ्या। आता दुसरा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे मित्रांनो, तो क्वेश्चन आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भामध्ये। आता यामध्ये काय विचारले, कलम 2च म्हणजे मित्रांनो कलम 2K च्या या डेफिनेशन नुसार राज्य माहिती आयोग म्हणजे आपल्याला काय रे, कलम 2 मध्ये काय सगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत। 1 मध्ये काय असतं, आयोगाचं नाव, सगळ्या त्या कायद्याचं नाव असतं, आणि 2 मध्ये मित्रांनो डेफिनेशन असतात। आणि या 2च्या डेफिनेशन मधलं सब कलम काय 2N काय 2N या 2K नुसार मित्रांनो राईट टू इन्फॉर्मेशन या कलमानुसार राज्य माहिती आयोग म्हणजे काय तर स्थापन डॅश कलमांतर्गत स्थापन केलेला राज्य माहिती आयोग, अशा पद्धतीचा काय रे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आता आपण थोडक्यात बघूया मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण माहितीचा अधिकार पाहिला मित्रांनो त्यावेळेस आपल्याला 6 कलम आपण काय रे जोडीने कंपॅरेटिव्हली आपण आपल्या बॅचमध्ये पाहिले होते। त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, केंद्राचा एक माहिती अधिकार आयोग असतं, केंद्राचा म्हणजे केंद्रीय, आणि इकडे एक राज्याचा माहिती आयोग असतो मित्रांनो, राज्य माहिती आयोग। तर यामध्ये आपल्याला 3 कलम लक्षात ठेवायचे आहेत। केंद्राच्या मध्ये कलम 12 असेल, त्यानंतर कलम 13 असेल आणि कलम 14 हे मित्रांनो हे केंद्राची स्थापना म्हणजे आयोगाची स्थापनेबद्दल आहे। त्यानंतर मित्रांनो ह्या सगळ्या सर्व्हिस कंडिशन्स म्हणजेच काय रे, पदाच्या अटी व शर्ती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो कलम 14 जी आहे यामध्ये रिमूव्हल म्हणजे काय,
पदावरून काढून टाकण्याची काय रे आपल्याला या ठिकाणी ते 12, 13, 14 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ही सगळी प्रक्रिया दिलेली आहे. परंतु आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे हा 2K मध्ये राज्य माहिती आयोग जो आहे, या राज्य माहिती आयोगाची स्थापना नेमक्या कोणत्या कलमांतर्गत केली आहे हे लक्षात घ्या ठेवा. यामध्ये कलम 15, कलम 16 आणि कलम 17 हे 3 कलम मित्रांनो राज्य माहिती आयोगाच्या संदर्भामध्ये हे कार्य करतात. राज्य माहिती आयोग असेल याची स्थापना ही कलम 15 द्वारे केली जाते. त्यानंतर 16 मध्ये त्याच्या सर्व्हिस कंडिशन्स म्हणजे पदावधी व सेवेच्या अटी व शर्ती, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे रिमूव्हल म्हणजे पदावरून कशा पद्धतीने त्यांना रिमूव्ह केलं जातं याची सगळी प्रक्रिया यामध्ये या 2:17 मध्ये दिलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, केंद्राचं जे माहिती आयोग आहे आणि राज्याचं जे माहिती आयोग आहे हे दोन्हीही आपण काय रे तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्या बॅचमध्ये पाहिले. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच केली त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न आला असेल. आता काय आहे तो 15 मधला सब कलम विचारलेला आहे, याची देखील मेट्रिक तुम्हाला काय रे या आपल्या बॅचमध्ये सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये मी काय सांगितलं होतं की का पात्रता, अपात्रता आणि अमऊ अशा पद्धतीने मित्रांनो 15.1 मध्ये स्थापना असतं राज्य माहिती आयोगाची स्थापना. 15.2 मध्ये मित्रांनो रचना, 15.3 मध्ये नियुक्ती आणि सगळ्यात महत्वाचं 15.4 मध्ये मित्रांनो कामकाज, आयोगाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं. त्यानंतर पात्रता असेल, सदस्यांची अपात्रता आणि सगळ्यात महत्वाचं मुख्यालय. 5, 6 आणि सब. कळलं तुम्हाला. ही जी सबकलम आहेत या आपण या कायदा शिकवताना ह्या कलमाची सबकलम देखील आपण शिकवलेली आहेत आणि याची आपण ट्रिक देखील सांगितली आहे की थार्निकोपा अमू अशा पद्धतीची आपली काय रे स्थापना, रचना, नियुक्ती, कामकाज, पात्रता, अपात्रता आणि मुख्यालय अशा पद्धतीची काय रे ही ट्रिक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने आपला हा कायदा सगळा व्यवस्थित पाठ केला, आपली पीडीएफ पण आपण प्रोव्हाइड केली आहे, त्यानुसार त्यांनी परीक्षेच्या अगोदर वाचला असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हा देखील प्रश्न काय आहे रे बरोबर यायचे चान्सेस आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन जातो, परंतु मित्रांनो हे सब कलम देखील आता आपण पाठ करणं गरजेचं आहे. आता काय झालं विषय माहितीये का, आयोगाला प्रश्न दरवर्षी 3 गट ब विचारायला लागतात, गट क ला 3 विचारायला लागतात. मग दरवर्षी तेच प्रश्न आयोग जर रिपीट करायला लागलं तर मुलांना डिफिकल्टी लेवल एक्झामची वगैरे आपण कसं ठरवणार. म्हणून आयोग काय करतंय दरवर्षी पेपरमध्ये थोडेसे इनोव्हेशन करून काही सब कलमांवरती प्रश्न विचारून, काही सोपे काही अवघड अशा कॅटेगरीचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे काय रे मित्रांनो मानसिकता चेक करण्याचा प्रयत्न करतंय, त्यांचा किती डीप अभ्यास आहे ते देखील चेक करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी कलम पाठ करताना त्याची सब कलम देखील पाठ केली पाहिजेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. आता हा तिसरा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा देखील माहितीच्या अधिकारावरती विचारलेला आहे आणि माहितीचा अधिकार 2005 च्या कलम 7.1 अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात येत असेल तर त्या बाबतीमध्ये यथास्थिती केंद्रीय माहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस सदर आणि अधिनियम डॅश कलमानुसार काय मग त्यामध्ये विचारलंय असा विनंती अर्ज फेटाळण्याची कारणे, त्यानंतर ज्या कालावधीत असा विनंती अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो अपीलाचा कालावधी आणि सगळ्यात महत्वाचं अपील प्राधिकरणाचा तपशील हा काय करेल रे तो कळविल, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हा खूपच डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन जातो. तुम्हाला कलम 7 माहिती पाहिजे आणि कलम 7 मध्ये मित्रांनो काय रे सब कलम देखील सगळे माहित पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. आता थोडक्यात बघायचं झालं तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती की आरटीएसचं कलम जे 1 आणि 2 आहे, 1 मध्ये हे काय असतं त्या कायद्याचं नाव असतं आणि 2 मध्ये सगळ्या डेफिनेशन्स असतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं, आपण 3, 4 आणि 5 ही एक
3 कलमांची जोडी केली होती आणि त्याची ROJ अशी आपण ट्रिक केली होती. R म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, O म्हणजे ऑब्लिगेशन म्हणजेच आबंधन, आणि त्यानंतर मित्रांनो काय रे, जे म्हणजे जनमाहिती अधिकारी. परंतु हे 3, 4, 5 कलम झाल्याच्या नंतर आपण कलम 6 ची आणि मित्रांनो काय रे 7 ची जोडी ही आपण कायद्याच्या बॅच मध्ये शिकवताना केली होती. आणि कलम 6 मध्ये हे काय रे, आयोगाकडे अर्ज करायचा किंवा जो संबंधित प्राधिकारी असेल त्याच्याकडे अर्ज करायचा. आणि मित्रांनो हे अर्जाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये, अर्जावरची जी सुनावणी असते या सुनावणीच्या संदर्भामध्ये काय आहे, कलम 7 आहे. आणि अर्जावरती कशा पद्धतीने सुनावणी करायची. मग आता कलम 7 बद्दल जर बोलायचं झालं तर त्यामध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्या होत्या मित्रांनो. जर 48 तास म्हणजे कधी जर एखाद्या व्यक्तीच्या जीविताच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असेल तर तो 48 तासामध्ये ती माहिती द्यावी लागायची. आणि इतर केसेसमध्ये मित्रांनो, इतर केसेसमध्ये काय रे 30 दिवसांच्या आत ही माहिती सगळी पुरवावी लागत होती. अशा पद्धतीच्या तरतुदी ह्या 7.1 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर मग BPL असेल, BPL लोकांकडनं पैसे घ्यायचे नाही, अपंग व्यक्तीला सहाय्य करायचं. आणि अशा पद्धतीने 1 ते 7 पर्यंत मित्रांनो ही सगळी तरतुदी आहेत. 1 ते 7 पर्यंत हे कसे 7.1 मध्ये आणि 7.7 मध्ये आणि 7.8 जे कलम आहे मित्रांनो, ह्या 7.8 मध्ये काय दिलेले, ह्या सब कलमामध्ये ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीने अर्ज केला, समजा मी उद्या MPC आयोगाकडे अर्ज केला, आयोगाने जर माझा अर्ज फेटाळला तर आयोगाने काय MPC आयोगाने काय करायचं, मला अर्ज फेटाळल्याची कारणं, त्यानंतर मी अपील कुठे करायचं आणि त्यानंतर हा अपीलाचा कालावधी हा सगळा तपशील देण्याचं काम हे कलम 7.8 मध्ये देण्याचं काय रे तरतूद ह्या कलम 7.8 मध्ये केलेली आहे. 7च्या 8 उपकलमामध्ये, कलम 7च्या 8 उपकलमामध्ये. आणि सगळी उपकलम अतिशय छान पद्धतीने काय रे आपण आपल्या बॅचमध्ये घेतलेली आहे, ते आपण लक्षात ठेवा. मी बॅचचं प्रमोशन करत नाही, परंतु अतिशय कमी वेळेमध्ये आपण काय रे ही सगळी कलम ही अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांना अतिशय कमी प्राइसमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे ही बॅच, हे लक्षात ठेवा. आता ही सब कलम इथून पुढे काय करणार आहोत आपण, ही अधिक जोमाने आपण कायद्याची कलम पाठ करताना सब कलमांचा देखील अभ्यास आपण करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ही 3 प्रश्न आपण जे पाहिले त्या तिन्ही प्रश्नांचा जो कंटेंट आहे हा आपल्या बॅचमध्ये आणि आपल्या बॅचमध्ये PDF बॅचच्या PDF मध्ये आपण लक्षात घ्या मित्रांनो. आता काय माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क कायदा यावरती काय आपण सगळ्यांना माहिती की एकूण 3 प्रश्न येतात, म्हणजे 6 मार्क हे माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क कायद्यावरती आपल्याला दरवर्षी विचारले जातात. आता काय विषय आहे की बऱ्याचशा मुलांना ह्या कायद्याची जी कलम आहेत ना ती कलमच पाठ होत नाहीत. मग काय असतं की ही कलम पाठ करताना काहीतरी ट्रिकच्या माध्यमातून मजेशीर पद्धतीने तुम्हाला ते कायद्याची कलम समजून सांगावे लागतात, त्या परत ट्रिक सांगून त्या परत तुमच्याकडून पाठ करून घ्यायला लागतात. आणि आता अशा पद्धतीने आपण या ट्रिकसह तुम्हाला फक्त 2 तासामध्ये 1 तासाचा राईट टू इन्फॉर्मेशन आणि दुसऱ्या 1 तासाचा मित्रांनो RTSचा जो कायदा आहे लोकसेवा हक्क कायदा, हे दोन्ही कायदे आपण आपल्या या बॅच मध्ये आपण शिकवलेले आहेत. ही बॅच जी आहे मित्रांनो फक्त 95 रुपये त्याची फी आहे. लक्षात आलं. आता MPSC एक्झाम मंत्राचे जे सगळे आमचे कोर्सेस आहेत त्यावरती वेगवेगळे ऑफर सुरू असतात. कधी कधी 25% वगैरे 30% वगैरे ऑफर सुरू असते वेगवेगळं जर काय ऑकेजन असेल तर. आता त्या ऑकेजन मध्ये 95 रुपयाचे 25% जर भेटले तुम्हाला फार एक 70 वगैरे अशा रुपयामध्ये ही बॅच मिळू शकते. आणि 95 रुपये ही मिनिमल प्राइस आहे. आणि ही बॅच केल्याच्या नंतर तुमचे कधी हे 3 प्रश्न आणि हे 6 मार्क कधीही जाणार नाही, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी येणाऱ्या गटब पूर्व परीक्षे मुख्य परीक्षेसाठी आणि येणाऱ्या सगळ्या मुख्य परीक्षेसाठी तुम्ही काय करायचं आहे, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क जी कायदा आपली 95 रुपयाची बॅच आहे ती नक्की तुम्ही बघा आणि सगळे कलम तोंडपाठ करा. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. थँक्यू.